विचार चालू आहे। हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण हरिहर गडावरती आलो आहे। पाठीमागे बघू शकता हा हरिहर गड आहे। आता सध्या आपण ऑन द वे, आपल्याला अजून 300-400 मीटर जायचंय मध्ये, तिथे गाव लागेल आणि तिथून आपलं ट्रॅक सुरू होऊन जाईल। आपण एंट्री केली, तिथे आपल्याला प्रति व्यक्ती 30 रुपये असं चार्जेस पडलं। आता सध्या आपण गडाच्या पायथ्यावरती आलेलो आहे आणि इथं आपलं ट्रॅकिंग सुरू होतं। पुढे जाऊयात आपण। आपली गाडी पार्क केलेली, आपण तिथे घराच्या तिकडे आपण आपली गाडी पार्क केलेली आणि इथं आपलं ट्रॅकिंग स्टार्ट होतं। अजून एक गोष्ट सांगायची झाली, जर तुम्ही इथे सोबत कॅमेरा घेऊन येत असाल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पे करावं लागतील। आमच्या सोबत मोबाईल होता म्हणून आमचा तो खर्च वाचून गेला। सध्या हरिहर गडावरती आपल्याला ही सुंदर अशी कमान दिसून येते। हरिहर गडावरती येण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला त्र्यंबकेश्वर येथे यावं लागेल। त्र्यंबकेश्वर पासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती हा किल्ला आपल्याला बघायला मिळतो। आता इथे येण्याची वाटही सुंदर झाली असल्या कारणाने आपल्याला इथे सहजासहजी पोहोचता येते। रस्त्याच्या कडेला जागोजागी सूचना फलक लावलेले आहेत, त्यामुळे गुगल मॅपच्या मदतीशिवाय तुम्ही इथे सहजपणे पोहोचू शकता। स्वप्नीलचं खूप दिवसापासून प्लॅनिंग होता हरिहरला येण्याचा। स्वप्नील, तो फायनली आलेला आहे, काय वाटतं तुला? फायनली आपण त्याला आज घेऊन आलेलो आहे। खूप दिवसापासून त्याचं चाललं होतं का इथे यायचं। रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण असं पावसाळ्यामध्ये आलं तर हा पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये पाणी दिसेल। फटदम लागलाय। तसं आम्ही एकदा आलो होतो, पण तेव्हा ब्लॉग वगैरे काय आपण शूट नव्हता केलेला। आता सध्या तेव्हा चॅनल पण नव्हता माझा। काय बोलतो अनुज? सध्या मित्रांनो करवंद पाडायची प्लॅनिंग चालू आहे। हा चढतोय वरती झाडावरती, करवंद पाडायचा आमचं विचार चालू आहे आणि हा त्याला गाईड करतोय। कसं झाडायचं सांग? आणि ते जर डासलं तर? आधीच्या काळामध्ये या किल्ल्यांचा वापर वॉच टॉवर म्हणून केला जायचा। इथनं तुम्ही बघितलं तर सर्व एरिया आपल्याला क्लिअर दिसतो। अजून तरी आपल्याला वरती चढायचं आहे। वरती चढूच नका, ये बा इथे जागेवरतीच बघा किती मित्रांनो। तुम्हाला दाखवतो मी, तो एक तिकडे वरती चढलाय आणि हा एक इथे। भेटले का रे? इथे करवंद गोळा करून आम्ही पुढे निघालो। चल रे मुंगसा। हप्त्यापूर्वीच आपण कालमांडवी या ठिकाणी गेलो होतो, तर तिकडे सुद्धा आपल्याला असंच करवंद वगैरे अशा गोष्टी खायला भेटल्या होत्या। करवंद झाल्या, अजून काय काय भेटलं होतं अनुज आपल्याला? ते जांभळ नाही चिक्कू काजू वगैरे नव्हतं भेटलं, पण करवंद वगैरे हे जे काही आहेत ते भेटले होते आपल्याला। तिथनं विस्ता काय नव्हता भेटला। अनुजने कंपनी खोलली होती। एकदम भरगतचा असा ऊन लागला आज आपल्याला। साधारणतः 1 वाजलाय आणि त्याच्यामुळे थोडासा उन्हाचा प्रकोप खूप आहे, म्हणून थोडासा दम खायला बसलोय। आणि ते दोघं तिथे काहीतरी सर्चिंग करायला गेलेत, माहीत नाही काय आणायला गेलेत, पण तिकडे त्या साईडला ते गेलेत दोघं पण। काय रे, भेटलं काय? काहीच नाही, मग कायला गेले तिकडं? तर आज मित्रांनो सर्वात जास्त मूर्खपणा झालेला चप्पल घालून आलेलो आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता
हे बघा पायाची करंगलीचा नख तुटून गेलाय. शक्यतो ट्रॅकिंगसाठी शूज वापरा. अरे राजूस तू एक वाजवला इथे लाव ना. अरे तुम्हाला काय, तुम्ही हाय वागतोय. माझं तब्येत बघा काय बघा. हळू हळू जवळ द्या. तर मित्रांनो आम्ही नेक्स्ट प्लॅन ठरवतोय. कुठं जायचं स्वप्नील आपल्याला नेक्स्ट? मनाली. मनाली. अरे मनाली एवढं लावून नको रे. मनाली कुठं जायचं? बहुतेक रायगड करूया. हा रायगडला जायचं प्लॅन झालेला आहे. परत कुठलं रे? 4-5 ठिकाणं जायचं, पण बघू कशा पद्धतीने प्लॅन होतो. आणि जर तुम्हाला आमच्या सोबत यायचं असेल तर आमच्या व्हिडिओला काय करा रे, लाईक शेअर सबस्क्राईब. बस तेवढंच करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. मित्रांनो तुम्ही किल्ल्यावरती येत असाल तर थोडीशी स्वच्छता ठेवा. तुमच्या सोबतचे जे काही कचरा वगैरे असेल ते व्यवस्थित या कचरपेटीमध्ये टाका. या 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 कचरपेटीमध्ये टाका. जेव्हा मागच्या टायमाला आम्ही आलो होतो तेव्हा एवढं काही नव्हतं, पण सध्या त्यांनी बहुतेक डेव्हलप केलेलं खालच्या गावकऱ्यांनी. कचरपेट्या वगैरे अशा बहुतेक वस्तू बसवलेल्या आहेत. कॅमेरे वगैरे लावलेले ग्रामपंचायती. मैं तेरा फोटो खींचूंगा इससे और तू मेरा खींच. ये बंदर ऊपर चढ़ गया है देखो. आम्ही इकडनं चाललोय. आम्ही साधे सुद्धा माणसं आहे, तो आधी मानव आहे, तो वरती बसलाय. तो चढ. दमला. मित्रांनो यांनी टास्क घेतला तर फास्ट चढायचा वरपर्यंत, पण हा इथं दमलेला आहे. इथे तुम्ही पुढे बघू शकता, इथे सर्व कोणत्या साईडला कोणते कोणते ठिकाण आहेत याची माहिती दिलेली आहे. या साईडला जर आपण गेलो तर इकडं अंजनेरी आहे. या साईडला हा किल्ला आहे. इथनं याच्या पाठीमाग जो डोंगर आहे तो अंजनेरीचा डोंगर आहे. त्याच्यानंतर पुढे बघितला नवरा नवरी सुळका म्हणून आहे, भास्करगड या साईडला आहे. त्याच्यानंतर अजून बघितलं आपण कटीकाडा, दुगारवाडी धबधबा, दुर्ग भांडार, या सर्वांबद्दल इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. कोणत्या साईडला कोणत्या दिशेला कोणते कोणते फॉर्ट आहेत. समोर तुम्ही बघू शकता जो दगड दिसतोय, सुळका दिसतोय, झूम करून दाखवतो तुम्हाला. जोरात वाहणाऱ्या हवेमुळे अशा पद्धतीची रचना आपल्याला तयार झालेली दिसून येते. तर मित्रांनो फायनली या सुळक्याजवळ येऊन पोचलेलो आहे. इथं तुम्ही बघू शकता सरळ पॅच स्टार्ट होतोय आणि आपण इथं ट्रॅकिंगला आता सुरुवात करतोय खऱ्या अर्थाने. इथे फळक बघू शकता तुम्ही. इथे माकडं वगैरे आहेत, त्यामुळे तुमचं खाद्यपदार्थ वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि त्यांना जे वन्य प्राणी त्यांना खायला देऊ नका, अशा पद्धतीचं इथं बोर्ड लागलेलं आहे. कारण काय होतं का आपण त्यांना दिलं तर ते आपल्यावरती अटॅक करता. त्याच्यामुळे शक्यतो या गोष्टीचं तुम्ही पाळणूक करा. इथनं सरळ पॅच आहे. वरती बघितलं तर माकडंसुद्धा आहेत. हे बघा झुमिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल, पूर्ण त्या रस्त्यामध्ये त्यांनी ब्लॉक करून ठेवलेलं आहे. गाइस देखो अपना आगे हरिहरगड. कसं वाटलं मित्रांनो? मित्रांनो बरं वाटलं. हळूहळू पाठीमागे आहेत. तुम्हाला जो समोर दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आहे. तिथनंच गोदावरी नदीचा उगम होतो आणि दुसरी नदी म्हणजे वैतरणा नदी. तर हे या साईडला तुम्ही बघू शकता, ही आहे वैतरणा नदी. याच्यावरचंच हे धरण आहे वैतरणा नदीवरचं, आणि सध्या ते दोघं गेलेले आहेत आता वरती. तर फायनली मित्रांनो आपला हा गड कंप्लीट झालेला आहे. आता सध्या आपण उतरतोय. बघू शकता व्ह्यू काय सुंदर आहे इथला. पूर्ण डोंगररांगा तुम्हाला एकदम क्लिअरली दिसत असतील. अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हॅलो मित्रांनो, आता फायनली माकडं गायब झालेले आहेत आणि आता आम्ही सध्या चढतोय. वरती चढायचं तुला, वरती चढतोय मित्रांनो. चला, ए व्हिडिओ आला थांब.
मध्ये आज आपण आलेलो आहोत हरिश्चंद्रगड. इथे पाठीमागे तुम्ही बघू शकता हा हरिश्चंद्रगड आहे. अरे अरे